तर जितेंद्र आव्हाडांवर तोंड दपवण्याची नाही तर पळून जाण्याची वेळ येईल असं उमेश पाटील यांनी म्हटलंय। जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी हा इशारा दिलाय। प्रफुल्ल पटेलांनी तोंड उघडलं तर काय कराल असं देखील यावेळेला उमेश पाटील यांनी म्हटलंय। तिने जर कधी तोंड उघडलं ना तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, माझ्याकडनं लिहून घ्या। तिच्या आयुष्यात तिने जे काही पाळलंय त्याच्यात तुम्हाला एकही काळा डाग दिसणार नाही, पण तुमचा पांढरा डाग इतका काळ्या डागांनी भरलाय की तो पांढरा कपडाच दिसत नाही। जास्त तिच्या नादाला लागू नका। तर म्हणणं आहे की नक्की सुप्रिया सुळेंनी तोंड उघडावं। आमची मागणी राहील की काय असं आहे सुप्रिया सुळेंना माहिती की जे अजितदादांना तोंड लपवावं लागेल। तोंड लपवण्याची वेळ जितेंद्र आव्हाड जर तुमच्या फार्म हाऊसवरच्या वॉचमननी तोंड उघडलं तर जितेंद्र आव्हाडांना तोंड लपवून नव्हे काळं करून पळून जावं लागेल। निवडणुकीचे प्रचाराचे मुद्दे हे 15 वर्षात तुमच्या ताईंनी काय दिवे लावले त्याच्यावर तुम्ही बोला। सेल्फी काढण्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय केलं? जर उद्या प्रफुल्लबाईंनी वगैरे कुठं जरी तोंड उघडलं तर तुम्हालाच कुठं तोंड लपवायची वेळ याचा काय अंदाज आहे का आपल्याला?